श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. बघा, येत्या रविवारी म्हणजे 14 जूनला अमावस्येला प्रारंभ होत आहे आणि 15 जूनला अमावस्या समाप्ती आहे. 14 जूनला दुपारी 12:20 अमावस्येला प्रारंभ होत आहे आणि सोमवारी सकाळी 8:24 अमावस्या संपत आहे. पण आपल्या हिंदू संस्कृतीनुसार, आपल्या हिंदू धर्मात जो दिवस सूर्याने पाहिलेला असतो तो दिवस मानला जातो. म्हणूनच आपण सोमवती अमावस्या ही सोमवारी आपण मानणार आहोत. आणि या सोमवती अमावस्येला आपल्याला पितरांच्या काही सेवा करायच्या आहेत. कारण की बघा, सोमवती अमावस्या आहे, त्यामध्ये अधिक महिना आहे आणि अधिक महिना हा पितरांसाठी खूप महत्वपूर्ण असा मानला जातो. त्याच्यामुळे या अधिक महिन्यात तुमच्याकडून पितरांच्या सेवा झाल्या असतील, नसतील झाल्या, तरी हे 2 दिवस, रविवार आणि सोमवार, रविवारी तुम्ही 12:30 नंतर सेवा करू शकता आणि सोमवारी तुम्ही दिवसभर सेवा करू शकता. पण काही गोष्ट आहे ज्या आपल्याला सोमवारीच करायच्या आहेत, जसं की सूर्याला जल अर्पण. सूर्याला जल अर्पण आपल्याला सोमवारीच करायचं असतं. सूर्य देवताची उपासना आपल्याला करायची आहे. त्याच्यामुळे सोमवारी तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. पण जे काही बाकी सेवा आहेत, जसं की पितृस्तुती स्तोत्र, हे देखील तुम्हाला सोमवारीच करायचं आहे. सकाळी लवकर उठून पितृस्तुती स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून, आणि पितृस्तुती स्तोत्र म्हणून झाल्यानंतरच देवपूजा करायची असते. आपल्याला माहितीच आहे, पितृस्तुती स्तोत्रमचं आसन वेगळं ठेवायचं असतं. आपण देवपूजेला जे आसन वापरतो ते वापरायचं नाही. पितृस्तुती स्तोत्र वाचून झालं, ते आसन वेगळ्या जागेवर नेऊन ठेवायचं, जिथे कोणी जाणार नाही, कोणाचा स्पर्श होणार नाही. आणि पितृस्तुती स्तोत्रमची सेवा करताना किंवा तुम्ही पठण करत असाल तेव्हा कोणाशीही बोलायचं नसतं. आणि एकदा का तुमचं पितृस्तुती स्तोत्र वाचून झालं की तुम्ही आसन उचलून जागेवर ठेवा. त्यानंतर हात पाय धुवा आणि मग तुम्ही देवपूजा करायची आहे. त्यासोबतच तुम्हाला आता हे काही, ह्या 2 गोष्टी तर तुम्हाला सोमवारीच करायच्या आहेत. सूर्याला जल अर्पण आणि पितृस्तुती स्तोत्रमची सेवा ही सोमवारीच करायची आहे. पण रविवारी तुम्ही काय करू शकता, तर रविवारी तुम्ही पंचमहायज्ञ आवर्जून करावा. रविवारी दुपारनंतर तुम्ही पंचमहायज्ञ आवर्जून करा. आणि बघा, या सेवा तुम्ही केल्या ना, तुमच्यावर कितीही कठीण कडक पितृदोष असू द्या, तुम्हाला यातून नक्कीच सुटका मिळेल. तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळेल, पित्र प्रसन्न होतील. त्यासोबतच आपल्याला कावळ्याला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही दही भाताचा नैवेद्य जरूर दाखवावा. बाकी तुमची मर्जी, तुम्ही तुमच्या इकडे कशाचा नैवेद्य दाखवत असतील त्यानुसार दाखवला तरी चालेल. अग्नीला आहुती द्यायची. अग्नीला आहुती म्हणजे काय, तर एक कागद घ्यायचा, त्याच्यावरती थोडंसं तूप घालायचं आणि त्याला जाळायचं, म्हणजेच अग्नीला आहुती देणं होय. मुंग्याला साखर घालायची. आणि उद्या व परवा, हा अधिक महिना आता 2च दिवस राहिलेला आहे. परवा म्हणजेच रविवारी आणि सोमवारी किंवा शनिवारी, या 3 दिवसामध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं दान करायचं आहे. अधिक महिन्याला मध्ये दानाला खूप जास्त महत्व आहे. त्यासोबतच आपल्याला रविवारी किंवा सोमवारी पिंपळ वृक्षाची सेवा काय करायची आहे, तर आपण बघा, अमावस्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श करू शकत नाही, पण तुम्ही जल अर्पण नक्की करू शकता. पिंपळ वृक्षाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. जर जागा असेल तर नक्की प्रदक्षिणा घाला तुम्ही. आणि जल अर्पण करताना तुम्हाला त्या जलमध्ये काय, तर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, साखर टाकायची आहे आणि काळे तीळ टाकायचे आहे. आणि हे जल अर्पण करत असताना ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः हा मंत्र बोलत बोलत तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. बघा, याच्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी नक्की कमी होतील. आणि सोबतच या दिवशी पितरांच्या नावाने आपल्याला एक दीपदान करायचं आहे. दीपदान कसं करायचं, तर एक कणकेचा दिवा घ्यायचा, दक्षिण दिशेला कणकेच्या दिव्याचं तोंड करायचं आणि पितरांना हा दिवा अर्पण करायचा. बघा, गव्हाचं पीठ घ्या, गव्हाच्या पिठाचा एक दिवा बनवा, त्याच्यामध्ये 2 वाती एकत्र करून एक वात करायची आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि थोडे काळे तीळ घालून तो दिवा आपल्याला लावायचा आहे आणि दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे. याला पितरांना दिवादान करणे किंवा दीपदान करणं असं म्हणतात. बघा, हे छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण खरंच खूप जास्त महत्वाच्या गोष्टी असतात हे. कारण की कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये ना नकळत अडचणी येत राहतात किंवा अडचणीतून मुक्ती मिळत नाही. त्यावेळेस
समजून जायचं की आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद लाभत नाही आहे आणि हो हे खरं असतं. त्याच्यामुळे पितरांचा आशीर्वाद आपल्यासोबत असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे पितरांसाठी या सेवा तुम्ही करायच्या आहेत. यासोबतच तुम्ही विष्णू सहस्त्रनाम, शिव चालीसा किंवा रामरक्षा स्तोत्राचं पठण देखील करावं. रविवारी करा, सोमवारी करा, पण नक्की तुम्ही यामधील कुठलंही एक पठण करा. बघा, अधिक महिन्यातील सोमवती अमावस्या हा अत्यंत शुभ आणि चांगला दिवस आहे. श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली तुमची छोटीशी सेवा देखील तुम्हाला खूप मोठं पुण्य देऊन जाईल. त्यामुळे हा दिवस वाया जाऊ देऊ नका. भगवान विष्णूंचे, भगवान शिवाचे, पितरांचं स्मरण करा आणि या सेवा नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.